तर केंद्रांना लक्ष न दिल्यास हजारो मराठा समाज दिल्लीत मुक्काम करतील असं संभाजीराजे म्हणतात। मराठा आरक्षणाच्या प्रश्नात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशीही विनंती त्यांनी केली। पंतप्रधान मोदींनी भेटण्यासाठी मराठा खासदारांना वेळ द्यावा। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जात जनगणना झाली पाहिजे अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे। या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ। आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, सगळ्या पक्षातले खासदार इथे आलेले आहेत आणि म्हणून आज 2 ठराव तिथं पारित झाले। पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, इंटरव्हीन करणं गरजेचं आहे। हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही। केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी आहे। मग आम्ही सुद्धा पुढाकार घेणार। आम्ही सुद्धा दिल्लीत वेळ प्रसंगी इथं येऊन मुक्काम करू, इथं या थंडीत मुक्काम करू। हजारो लोक इथे येतील। म्हणजे भावना तर सगळ्यांचीच आहे आरक्षण द्यायचं, पण जर का आरक्षण दिलं, सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर आमची सगळी सविस्तर चर्चा झाली। बिहारमध्ये जशी जातगण जनगणना झाली त्या पद्धतीने आज नाही तर उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे। तर या सगळ्या समाजातल्या लोकांना, मराठा समाजातले लोक असतील, ओबीसी समाजातले लोक असतील, त्यांना मग त्याचा प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते।